केंद्र सरकार ऊस दर नियंत्रण 1966 हा कायदा रद्द करून ऊस दर नियंत्रण 2026 कायदा अंमलात आणणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून मसुदा तयार करून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. मात्र साखर उद्योगासाठी कच्चा माल पुरवणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या हरकती किंवा सूचना मागवल्या नाहीत. याचा जय शिवराय किसान संघटनेनं निषेध केलाय. तरीही शेतकऱ्यांनी काही हरकती आणि सूचना पाठवल्या आहेत. प्रस्तावित कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही ठोस आणि मूलभूत बदल करण्यात आलेले नाहीत. या कायद्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे पुरेसे संरक्षण होत नाही, असा आरोप जय शिवराय किसान संघटनेनं केलाय. मागील 7 वर्षांमध्ये ऊस पिकवण्यासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा, रासायनिक खतांच्या किमती, कीटकनाशकं, तणनाशकं यात जवळपास 105% वाढ झाली आहे. तर मशागत, मजुरी आणि इतर खर्चात 35 ते 40% वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत ऊसाच्या दरामध्ये केवळ 20% वाढ झाली आहे. याचा केंद्र सरकारनं गांभीर्यानं विचार करून ऊसाचा दर निश्चित करताना शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि चरितार्थ खर्चाचाही विचार करावा. 14 दिवसाच्या आत ऊस बिल अदा न करणाऱ्या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची तरतूद नवीन कायद्यात करावी. शेतकऱ्याला त्याच्या इच्छेनुसार ऊस विक्री करण्याची मुभा असावी. साखर उद्योगासाठी झोनबंदी आणि आरक्षित क्षेत्र यासारख्या मर्यादा आणि अडथळे ठेवू नयेत. केंद्र सरकारनं काटामारीतून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी सरकारी वजनकाटे उभा करावेत, आदी मागण्या संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केल्यात. पत्रकार बैठकीला वैभव कांबळे, बाबा सोदेवकर, अमोल नाईक, सदाशिव कुलकर्णी, रुपेश पाटील, ज्ञानदेव पाटील, मुकुंद पाटील उपस्थित होते.